आपण अगोदर ट्रान्सफॉर्मर. तर ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय आपल्याला माहित आहे का? ट्रान्सफॉर्मर म्हणजे एक स्थिर साधन आहे. कसं आहे? स्थिर साधन असून त्याच्या पॉवर व फ्रिक्वेन्सी मध्ये कोणताही बदल न करता कमी व्होल्टेजचे जास्त व्होल्टेज मध्ये व जास्त व्होल्टेजचे कमी व्होल्टेज मध्ये रूपांतर करता येते. त्याला काय म्हटलं जाते? ट्रान्सफॉर्मर. तर पॉवर म्हणजे काय आहे ते? पॉवरचे प्रकार तीन आहेत. ऍक्टिव्ह पॉवर, रिएक्टिव्ह पॉवर, दुसरा ऍपरंट पॉवर. म्हणजे सांगायचं तात्पर्य पहिला ऍपरंट पॉवर म्हणजे खोटी पॉवर, दुसरी खरी पॉवर त्याला ऍक्टिव्ह पॉवर म्हणतात आणि तिसरी रिएक्टिव्ह पॉवर. म्हणजे व्होल्टेज आणि करंट, व्होल्टेज आणि करंट दॅट इज पॉवर. आणि फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये कोणताही बदल नाही करत, फक्त व्होल्टेज कमी किंवा जास्त करतो. त्याला काय म्हटलं आपण? ट्रान्सफॉर्मर. आता ट्रान्सफॉर्मर हा तीन मुख्य भागापासून तयार होतो, म्हणजे भागापासून बनलेला असतो. कोणते? पहिला भाग आहे कोअर, दुसरा भाग आहे प्रायमरी वायंडिंग, आणि दुसरा काय? तिसरा सेकंडरी वायंडिंग. कोणते? आहे नाही? या तीन याच्या म्हणून काय बनला असतो? आपला ट्रान्सफॉर्मर बनलेला असतो. आता कोअर, कोअर म्हटलं काय? कोअर हे दोन पदार्थापासून तयार केलेले असतात. कोणते कोणते पदार्थ? सिलिकॉन आणि स्टील. सिलिकॉन आणि स्टील. कोण कोणत्या दोन पदार्थापासून बनलेला असतो? सिलिकॉन आणि स्टील. सिलिकॉन हा 97% असतो, आणि स्टील किती टक्के असतो? 3%. स्टील हा 3% असतो. किती कोणत्या पदार्थापासून बनलेला असतो? कोअर हे सिलिकॉन आणि स्टील या दोन पदार्थापासून काय बनलेले असतात? कोअर तयार केलेले असतात. सिलिकॉन आणि स्टील पासून कोणत्या बनलेले असतात? त्या कोअर बनलेले असतात या दोन पदार्थापासून. कोअर हे तीन या चार प्रकारांमध्ये मोडले जातात. कोअरचा प्रकार असतो कोणता? आकार कसा असतो कोअरचा? एल टाइप असतो, पुन्हा आय टाइप असतो, आहे का नाही? नंतर ई टाइप मध्ये असतात, आहे का नाही? अशा प्रकारे कोअरचा आकार बनवलेला असतो. कधी कधी त्या आयताकृती सुद्धा असतात. त्या हा आयताकृती या आकारामध्ये सुद्धा तयार कोअर केलेले असतात. आणि कोअरची लांबी सहसा त्याच्या कामावरून किंवा त्याच्या रचनेनुसार तयार केलेली असते. कोअर कोणत्या पदार्थापासून बनलेले असतात? त्या सिलिकॉन आणि स्टील. सिलिकॉन किती टक्के असतो? 97%. आणि स्टील 3%. 97% सिलिकॉन का असतो? कारण त्याच्यामध्ये लॉसेस जास्त प्रमाणात निर्माण होऊ नये मोजण्यासाठी सिलिकॉनचा वापर केला जातो. जास्त प्रमाणात लॉसेस निर्माण होऊ नये कसा वापर केला जातो? कोणते लॉसेस? हिस्टेरिसिस लॉसेस. कोणते लॉसेस? हिस्टेरिसिस लॉसेस निर्माण होऊ नये म्हणून कसा वापर केला जातो? सिलिकॉनचा वापर केला जातो. आणि कोअर कोणत्या आकाराचे असतात? त्या एल, आय आणि ई या आकाराच्या कोअर तयार केलेल्या असतात. त्याच्या लांबीनुसार कोअरची लांबी वाढवली असते, परंतु कोअरची जाडी जी असते, कोअरची जाडी म्हणजे थिकनेस जी असते, कोअरची प्रत्येक थिकनेस जाडी जी असते 0.35 mm. किती असते? 0.35 टू 0.5 mm एवढी त्याची काय असते? जाडी असते. कोअरची जाडी किती असते? 0.5. आता ज्या पुस्तकात दिलेला नाहीये, सरळ सांग तुम्हाला, पण हे जे वाघमारे सरचं पुस्तक आहे किंवा ते पुराण्या पुस्तकी आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे. किती जाडी असते हे? 0.5. लक्षात राहिले?
आता त्याची वायडिंग आहे. आता कोणती त्याची वायडिंग? कोणती वायडिंग? प्रायमरी वायडिंग. ट्रान्सफॉर्मरच्या सुरुवातीला जे पहिली वायडिंग केली जाते तिला सप्लाय दिला जातो, जे सप्लायला जोडलेली जाते तिला कोणती वायडिंग म्हटली जाते? प्रायमरी वायडिंग. ते तिला सप्लायला जोडता आपण. म्हणजे इनकमर आणि आउटगोइंग. जे इनकमरला जी वायडिंग जोडलेली असते सप्लायला तिला कोणती वायडिंग म्हटली जाते? प्रायमरी. आणि नंतर ती वायडिंग कोणती असते? ते कोरवर बसवलेली असते. प्रायमरीच्या का कोरवर बसवलेली असते. नंतर काय पडते त्याची दुसरी असलेली वायडिंग कोणती आहे? सेकंडरी वायडिंग. म्हणजे प्रायमरीच्या सानिध्यात कोणती वायडिंग ठेवलेली असते? सेकंडरी वायडिंग. पहिली काय बसवलेली असते? प्रायमरी वायडिंग बसवलेली असते कोरवर. मग त्याच्या सानिध्यात कोणती ठेवलेली असते वायडिंग? आहे सेकंडरी वायडिंग ठेवली असते. प्रायमरी वायडिंग आणि कोणती आहे? सेकंडरी वायडिंग. कोणती वायडिंग झाली? पहिली प्रायमरी वायडिंग आणि सेकंडरी. प्रायमरी वायडिंगला सप्लाय दिला जातो आणि दुसरी वायडिंगला काय सेकंडरी वायडिंग काय जोडला जातो? लोड जोडला जातो. काय जोडला जातो? लोड जोडला जातो. एवढं लक्षात राहील तुम्हाला? प्रायमरी आणि सेकंडरी वायडिंग काय? ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय? स्थिर साधन असून त्याला ट्रान्सफॉर्मर असे. दुसरा त्याचे कोर सिलिकॉन कोणत्या पदार्थापासून बनवलेले असतात? कोर त्याच्या त्याच्यात प्रमाण किती असते? का जुळल्या सिलिकॉन का असत असतं? त्या सिलिकॉन जुळल्या त्याच्या कोरची जाडी किती असतो? आता त्या कोर वरून ट्रान्सफॉर्मरचे प्रकार पडतात. काय म्हणतात? त्या कोर वरून ट्रान्सफॉर्मरचे प्रकार. कोर वरून ट्रान्सफॉर्मरचे प्रकार. इतना समजेल का तुम्हाला? समजेल काय? हा. तर कोर वरून ट्रान्सफॉर्मरचे प्रकार किती पडतात? ते पण 3 पडतात. किती? 3. पहिला कोणता ट्रान्सफॉर्मर? ओव्हर टाइप ट्रान्सफॉर्मर. दुसरा आणि दुसरा कोणता आहे? सेल टाइप ट्रान्सफॉर्मर. आणि तिसरा पडते बेरी टाइप ट्रान्सफॉर्मर. काय लक्षात? आता सेल टाइप ट्रान्सफॉर्मर पहिले काय दिला आपण? कोणता ट्रान्सफॉर्मर लिहिला आपण? कोर टाइप. कोणता ट्रान्सफॉर्मर लिहिला आपण? कोर टाइप. आता कोर टाइप ट्रान्सफॉर्मरला तर कोर टाइप ट्रान्सफॉर्मर मध्ये त्याच्या जे लीफ आहे, लीफ म्हणजे तिला आपण म्हणतात कडा. काय म्हणतो आपण? कडा. लीफ अशा प्रकारे बनवली असते. तुम्हाला सांगितलं कोरचे प्रकार तसेच आय आणि ई आणि एल आकाराचे असतात. तर या प्रकारची जी कडा बनवली असते चौकोनी म्हणजे ट्रान्सफॉर्मर तुम्ही आयताकृती. मग याच्यामध्ये कोणता वापरला असेल? त्याच्यामध्ये कडा कोणत्या कोणत्या वापरल्या असतील? आपल्या कोर एल टाइप वापरले आहे का नाही? आणि एल टाइप वापरले का नाही? तर या जो कोर टाइप ट्रान्सफॉर्मर आहे कोणता? कोर टाइप ट्रान्सफॉर्मर. अशा प्रकारे बनवला असतो. याच्या दोन्ही बाजूला हे दोन कडा, एक पहिली कडा आणि दुसरी कडा, दोन्ही बाजूला काय बसवलेली असते? वायडिंग बसवलेली असते. कोणत्या ट्रान्सफॉर्मरवर? कोर टाइप ट्रान्सफॉर्मरच्या 2 लीफवर वायडिंग बसवलेली असते. किती? 2 लीफवर वायडिंग बसवलेली असते. ही पहिली लीफ हिला प्रायमरी वायडिंग बसवली तर पहिल्या लीफवर आणि दुसऱ्या काय बसवली असते? दुसऱ्या लीफवर सेकंडरी वायडिंग बसवलेली असते. कोणत्या ट्रान्सफॉर्मर मध्ये? कोर टाइप ट्रान्सफॉर्मर. त्याला ज्या मॅग्नेटिक फ्लक्स आहेत जे प्रायमरीला सप्लाय दिला का त्या सानिध्यात कोणती बसवली असते? काय आहे? सेकंडरी वायडिंग. पण त्या प्रायमरीचे ज्या मॅग्नेटिक फ्लक्स आहेत हे कोण कापून घेते? सेकंडरी कापून घेते. आणि त्याला ज्या फ्लक्स आहेत वाहण्यासाठी किती मार्ग असतो? त्याला फक्त एकच मार्ग असतो. किती मार्ग असतो त्याला? एकच मार्ग असतो. त्याच्यामुळे काय होतं? त्याच्या हे जे फ्लक्स असते ते सहसा बाहेर जात नाही, म्हणजे विभागले जात नाही, जास्त बाहेर फेकले जात नाही. आणि कमीत कमी हा ट्रान्सफॉर्मर जो कोर ट्रान्सफॉर्मर असतो हा जवळपास 98% ते 95
95 ते 98 प्रमाणे काय करतो पर्सेंटेज हा कार्य करत असतो, एवढी समतोल देत असतो. कोणता ट्रान्सफॉर्मर? फोर टाइप ट्रान्सफॉर्मर. समजा तुम्हाला फोर टाइप ट्रान्सफॉर्मर, फोर टाइप्स म्हणजे काय, दोन्ही लीव्हर का बसलेले असते, वायडिंग बसलेली असते, आणि त्या म्हणजे त्याच्यामुळे का त्या ट्रान्सफॉर्मर फोर ट्रान्सफॉर्मर म्हणतात. आणि त्या मॅग्नेटिक प्लस वाहण्यामध्ये किंवा त्या ज्या वेबर असतात वाहण्यासाठी किती मार्ग असतो, त्याला एकच मार्ग असतो. चला आता दुसरा कोणता आहे? सेल टाइप ट्रान्सफॉर्मर. कोणता ट्रान्सफॉर्मर आहे? सेल टाइप. त्याला बुजू काय? दुसरा कोणता आहे म्हणले? सेल टाइप ट्रान्सफॉर्मर. सेल टाइप ट्रान्सफॉर्मर. आता तुम्हाला सांगितलं कोर टाइप ट्रान्सफॉर्मर दोन्ही लीव्हर का बसवले असते, वायडिंग. पहिल्या लीव्हर प्रायमरी, सेकंडरी, दुसऱ्या लीव्हर सेकंडरी वायडिंग बसून त्याला फ्लक्स वाहण्यासाठी मार्ग काय असतो, एकच असतो. आता तो सेल टाइप ट्रान्सफॉर्मर आहे, या सेल टाइप ट्रान्सफॉर्मरचे फक्त मधातल्या लीव्हर वायडिंग बसवली असते. कुठे बसवली असते? मधातल्या लीव्हर. अशा प्रकारे त्या कोर वापरले असतात. कोणत्या कोर वापरले हे तुम्हाला लक्षात येईल आकृती काढल्यानंतर. कोणत्या प्रकारचे आहे त्याच्यामध्ये? आय आहे, एल आहे आणि ई कोण आहे, आहे का नाही? ही ई अशा प्रकारे वापरली आहे का नाही? अरे वापरली आहेत का नाही? असे खालतून वापरले तर वरतून या, त्याच्यामध्ये आय ची पट्टी टाकलेली आहे. त्याला कोड आपलं सेल टाइप ट्रान्सफॉर्मर. त्या सेल टाइप ट्रान्सफॉर्मर जे मधातली लीफ आहे, या मधातल्या लीफवर प्रायमरी वायडिंग आणि सेकंडरी वायडिंग या दोन्ही वायडिंग बसवलेली असतात. कोणत्या ट्रान्सफॉर्मरवर? सेल टाइप. आपण सेल टाइप ट्रान्सफॉर्मर पहिली वायडिंग बसवू, तिला आपण कोणती वायडिंग म्हणतो? आपण प्रायमरी वायडिंग. आणि त्याच लीफवर म्हणजे मधातल्या लीफवर कोणती वायडिंग बसवायची आपल्याला? सेकंडरी वायडिंग बसवायची आहे. कोणती वायडिंग बसवायची आहे? सेकंडरी वायडिंग बसवायची आहे. ज्या एकच वायडिंग म्हणजे दोन्ही वायडिंग एकाच लीफवर बसवलेली असते, तो ट्रान्सफॉर्मर कोणता? सेल टाइप ट्रान्सफॉर्मर. आणि त्याला मॅग्नेटिक प्लस वाढण्यासाठी किती मार्ग असतात त्याच्यामध्ये? दोन मार्ग असतात. इधर से एक जा रहा है, इधर से एक जा रहा है. सेल टाइप ट्रान्सफॉर्मरला ज्या मॅग्नेटिक प्लस आहेत त्या निर्माण होण्यासाठी किंवा त्या म्युच्युअल होण्यासाठी किती मार्ग असतात? दोन असतात. किती असतात? दोन असतात. मग दाखवली नाही, हा एक मार्ग पडतो आणि हा दुसरा एक मार्ग. या ट्रान्सफॉर्मर मध्ये लॉसेस जास्त आहे कारण जे मॅग्नेटिक प्लस बाहेर फुटले जातात. आतून येऊन राहिले का त्या? कोर टाइप सेल टाइप ट्रान्सफॉर्मर आपला कोर टाइप ट्रान्सफॉर्मर प्रमाणे नाही. हा सेल टाइप असे बाहेर फुटले, त्याचे लॉसेस जास्त आहेत, त्याच्यामुळे सहसा उपयोग करतात पण कमी प्रमाणात उपयोग केला जातो. कमी प्रमाणात. सेल टाइप ट्रान्सफॉर्मर लक्षात ठेवायचं, त्याच्या मधातल्या लीफवर दोन्ही वायडिंग बसवलेली असते. कोणत्या? प्रायमरी आणि सेकंडरी. चला तर सांगा तात्पर्य सांगा तुम्ही की कोर टाइप ट्रान्सफॉर्मरला जे वायडिंग असते कोणती? प्रायमरी आणि सेकंडरी. ही एकाच लीफवर बसवली असते का दोन लीफवर बसवलेली असते? दोन्ही लीफवर बसवली असते का नाही? आहे का नाही? आणि सेल टाइप ट्रान्सफॉर्मरला आहे का नाही? कोणती? एकाच टाइप, एकाच लीफवर ते बसवलेली असते. एकाच टाइप एकाच लीफवर बसवलेली असते. सेल टाइप ट्रान्सफॉर्मर मध्ये तीन कडा असतात. कडा किती आहेत? तीन आहेत. कोणत्या लीफवर बसवलेली आहे ते? मधातल्या लीफवर. कोर टाइप ट्रान्सफॉर्मर मध्ये दोन कडा आहेत. कडा किती आहेत? दोन आहेत, पण त्याच्या दोन्ही सिलिंडरच्या लीफवर बसवलेली असते. याच्यामध्ये तीन कडा आहेत पण ते मधातली कडा असते. मधातल्या कड्यावर जे ट्रान्सफॉर्मर वायडिंग बसवली असते प्रायमरी आणि सेकंडरी, तिला कोणता ट्रान्सफॉर्मर म्हणले जाते? सेल टाइप ट्रान्सफॉर्मर. आता याला बेरी टाइप ट्रान्सफॉर्मर. बेरी टाइप ट्रान्सफॉर्मरचे प्रकार असे असतो, त्याच्या एक असा साप असतो, त्या सापवर पूर्ण एक ओव्हर बसवलेला असतात. असा ज्याच्या या ट्रान्सफॉर्मरची वायडिंग करण्यात किचकट असतो आणि या किचकट केल्यानंतर म्हणजे हा करण्यास अवघड आहे. म्हणजे वायडिंग करण्यास काय ट्रान्सफॉर्मर हा अवघड आहे. अवघड केल्यानंतर तो एकदा दुरुस्त केल्यानंतर पुन्हा दुरुस्त करणे हा असोयीस्कर आहे. त्याच्यामुळे या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जात नाही. बेरी टाइप ट्रान्सफॉर्मरचा पहिले पुराण्या काळामध्ये जे वाल रेडिओ होते त्या वाल रेडिओ मध्ये या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग केला जात होता. आता ते रेडिओ बंद झाले, ट्रान्सफॉर्मर बंद झाले. म्हणजे बेरी टाइप ट्रान्सफॉर्मर. अशा प्रकारे आपल्याला व्यवहारामध्ये कोणत्या ट्रान्सफॉर्मरचा उपयोग जास्त प्रमाणात आहे? कोर टाइप आणि सेल टाइप.
व्होल्टेज आणि मग या ट्रान्सफॉर्मर वरून पुन्हा ट्रान्सफॉर्मर जे भाग पडतात ते आपण उद्याच्या पाठात पाहू. ओके, थँक्यू.